आमच्या बाबू झाले महाराज, येडगे महाराज, कांबळे महाराज, आमचे भुसनर गुरुजी या सर्वांचा एकरूप झालो आणि ज्या क्षणी अनुभव झाला त्याच ठिकाणी मुक्त झाला. सहज बोलणी हीच उपदेश करून जायाचं शिकले ते सहजासहजी आमचा विचार झाला आणि दिंडी करायचा प्लॅन ठरला. बाबू झाले म्हणजे आता आपण जगोतात्या होते, जगोमरगर. आता सर्वांचा विचार झाला म्हणजे आता आपण चालत जाऊया 4-5 जण. आता आपण काय करणार, दिंडी करायचा मनातच नाही हो, फक्त चालत जाऊ आणि आपण बोललेलं सत्य करू. म्हणजे गुरुजीने ऐकणारे म्हणजे येड्यानं चालत जायची काय गरज, आपण तिथेच काढू. हा, देवाला एक डोळा मागितला पण देवानं आम्हाला 2 डोळं दिलं. आणि आमच्या गुरुजीने ती दिंडी काढली. टिपता घातला. टिपता घालणं सोपं आहे पण तिघवून अवघड आहे. पण आले देवाजीच्या मना आणि तेथे कोणाचे झाले ना. आमच्या गुरुजी सारखा माणूस नाही आध्यात्मिक. गुरुजीला ज्ञान एवढं अध्यात्माचं. कुठे जरी बसलं तर तुमच्या प्रपंचाची चर्चा करणार नाही. कुठे जरी बसलं राजकारणाची चर्चा करणार नाही. कुणाजवळ जरी बसलं तर आपल्या हिताच बोलणार. मग आम्ही माणूस आत नाही, ती माणसात असते दिवस असून नसल्यासारखी असते. पाण्यात टाकलं तर ती भिजत नाही, चिखलात टाकलं तर ती भरत नाही, निष्ट्यात टाकलं तर ती जळत नाही. त्याला शाश्वत म्हणायचं. मग तसं आमच्या गुरुजीतून मन होतं. पण ती भगवंताला आवडलं. जो आवडे सर्वांनी तोच आवड आहे, देवाला सुद्धा तोच आवडला. आणि आमच्यात गुरुजीला ती घेऊन गेले आणि सर्व कार्यभाग आमच्यावर टाकला. पण थेंबे तळस असं काय जरी झालं तर हे दिंडीचा पाया बुडवायचा नाही. किती जरी आपल्याला त्रास झाला तरी आम्ही 5-6 जणांनी विचार केला. किती जरी अडचणी आल्या तरी गुरुजीचा कित्ता बुडवायचा नाही. आणि त्या कित्त्यावरच आम्ही महाराज झालो. आणि गुरुजीमुळेच आम्हाला हे ज्ञान प्राप्त झालं. मग सद्गुरू वाचुनी सापडेना सोय किंवा सद्गुरू सारखा असता पाटीला का, इतरांचा लेखा कोण करी. गुरुजी सारखा गुरु असल्यावर ना काय कमी हो, राजाची कांता काय भीक मागे मनाची या जोगी सिद्ध व्हावी. म्हणून असं सहकार्य करायचं आहे दिंडीला. एवढाचा रोप नावेद्वारे आणि त्याचा वेलो गेला गगनावरी. म्हणून तसा या दिंडीचा सुख सोहळा आम्हाला जर आमच्या तात्यासारखे जर साथ लागली तर येल गगनाला जाईल. मग असा येल गगनाला घालवायचा आहे आम्हाला. आणि त्या गुरुजीची आम्हाला कीर्ती वाढवायची आहे. तुमच्या आमच्या हाताने कीर्ती वाढत नाही. चंदना परी झिजावे तर आपली कीर्ती उरती आहे. स्वतःचा बॅनर स्वतः छापायचा आणि स्वतःचा ग्रस्त जर आम्ही स्वतःच लिहायला लागलो तर तुझ्या बाने तुझी कीर्ती उरवली होती का? अरे तुकाराम महाराजांनी एवढी भक्ती केली, कुठं बॅनरबाजी केली, कुठं युट्यूबला टाकलं, काय होतं का युट्यूब? अरे पण त्यांना टाकायची काय गरज आहे? अरे कीर्ती मागं उरत गेली, त्याला वर म्हणायची गरज नाही. तुमच्या कर्तव्यावर सगळं माप आहे.